ग्लायकोजन मेटाबॉलिझम पर्यंत काल आपण आलो होतो. तर ग्लायकोजन मेटाबॉलिझम कसं होतं ते पाहूया. ग्लायकोजन ग्लुकोजचं स्टोरेज फॉर्म आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे एक्सेसिव्ह ग्लुकोज असतं, ब्लडमध्ये जे ग्लुकोज असतं, एक्सेसिव्ह ग्लुकोज म्हणजे काय? साखर, रक्तातली साखर. तर ती रक्तातली साखर हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो ग्लायकोजन हे ग्लुकोजचं स्टोअर फॉर्म आहे ॲनिमल्समध्ये, आणि प्लांट्समध्ये ते स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ठीक आहे. लिव्हरमध्ये 6 to 8% ग्लायकोजन स्टोअर करून ठेवलं जातं, आणि मसल्समध्ये 1 ते 2% असतं. मसल मास जास्त असल्यामुळे ग्लायकोजनची मसलमधली क्वांटिटी जी आहे ती साधारणपणे 250 ग्रॅम असते. ओके, लिव्हरमध्ये जितकी असते त्यापेक्षा तिप्पट जास्त असते. लिव्हरमध्ये 50 ग्रॅम असते फक्त. नाव ग्लायकोजन हे ग्रॅन्युल्समध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. सिस्टोसोलमध्ये. सिस्टोसोल हे एक सेल ऑर्गनेल आहे. या सेल ऑर्गनेलमध्ये सुद्धा ग्रॅन्युलच्या फॉर्ममध्ये ग्लायकोजन स्टोअर करून ठेवलं जातं. बरेचसे एन्झाईम्स जे आहेत ग्लायकोजन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले किंवा ग्लायकोजनच्या ब्रेकडाऊनसाठी ते सुद्धा तिथे प्रेझेंट असतात. ओके, सिस्टोसोलमध्ये. नाव ग्लायकोजनचं फंक्शन काय आहे? तर लिव्हरमध्ये असलेल्या ग्लायकोजनचं प्राईम फंक्शन आहे ब्लड ग्लुकोजची लेवल मेंटेन ठेवणे. ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल कमी पण होता कामा नये आणि जास्त पण होता कामा नये. कारण ब्रेनला रेग्युलर शुगर लागते. ब्लडच्या ब्रेनच्या फंक्शनिंगसाठी शुगर म्हणजे ग्लुकोज लेवल एकदम रेग्युलर लागते. हे आपण वर बघितलेलं आहे. तर म्हणून ब्लडमधली शुगर लेवल जी आहे ती ब्लडमधली शुगर लेवल कमी पण व्हायला नको आणि जास्त पण व्हायला नको. तर ती ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी लिव्हरमध्ये असलेलं ग्लायकोजन हे काम करत असतं. कमी झाला तर लिव्हरमधनं ग्लायकोजन बाहेर पडतं, आणि शुगर लेवल जास्त झाली तर ते जास्त झालेली शुगर ब्लडची ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवली जाते. पर्टिक्युलरली 2 जेवणांच्या मध्ये जे आपल्या ब्लडमध्ये ग्लायकोजनची ग्लुकोजची लेवल कमी जास्त होते ती त्या लिव्हरमध्ये असलेल्या ग्लायकोजनमुळे ती लेवल मग मेंटेन ठेवली जाते. लिव्हर ग्लायकोजन जे ते वेल फेड स्टेट्समध्ये जास्त झालेलं ग्लायकोजन जे असतं ते लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं, आणि उपवासाच्या वेळेस मग ते उपयोगाला आणलं जातं. मसल ग्लायकोजन जे ते फ्युएल रिझर्व्ह म्हणून काम करतं. एटीपीचा सप्लाय करण्यासाठी या मसल ग्लायकोजनचा उपयोग केला जातो. मसलचं कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस एटीपी मॉलिक्युल्स या ग्लायकोजनपासून बनवले जातात आणि मसल्सला पुरवले जातात. ग्लायकोजनचं फ्युएल रिझर्व्ह म्हणून सुद्धा काम असतं. पहिलं काम आपण काय पाहिलं तर ब्लडमधली शुगर लेवल मेंटेन ठेवणे. दुसरं ग्लायकोजनचं फंक्शन आहे फ्युएल रिझर्व्ह म्हणून. फॅट जे ते बॉडीचं फ्युएल रिझर्व्ह आहे ॲक्च्युअली, पण फॅटला प्रिफरन्स नसतो. फॅटपेक्षा ग्लायकोजनला प्रेफरन्स जास्त असतो. रुटीन कामासाठी ग्लायकोजन वापरलं जातं. डे टू डे यूजसाठी ग्लायकोजन वापरणं सोपं असतं. ग्लायकोजनपासून एनर्जी लगेच लिबरेट आपल्याला करता येते. ओके, काय काय त्याच्या मागे कारण असतात? ग्लायकोजनला का बरं प्रेफरन्स देतो आपण, फॅटला का बरं प्रेफरन्स देत नाही? तर ग्लायकोजन रॅपिडली मोबिलाइज करता येऊ शकतं, फॅट रॅपिडली मोबिलाइज होत नाही. ग्लायकोजन जे ते ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा एनर्जी जनरेट करू शकतो. तसं फॅट ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये एनर्जी जनरेट करू शकत नाही. ब्रेन हा कंटिन्युअस ग्लुकोज सप्लाय त्याला लागत असतो. त्याला ब्रेन इज अ डिपेंडंट ऑन कंटिन्युअस ग्लुकोज सप्लाय, आणि तो ग्लुकोज सप्लाय ग्लायकोजनपासून येत असतो. फॅट मोबिलायझेशन स्लो असतं ते मी सांगितलंच. नंतर त्याला ऑक्सिजन लागतो. विदाऊट ऑक्सिजन फॅटचं एनर्जीमध्ये रूपांतर होऊ शकत नाही. ग्लुकोज तयार करता येऊ शकत नाही. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फॅटपासून ग्लुकोज बनवता येत नाही. म्हणून फॅटला
फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवलेलं असतं. ग्लायकोजनला करंट किंवा सेव्हिंग अकाउंट असं म्हणतात. ग्लायकोजन इज अ करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट. त्या ग्लायकोजन पासून आपल्याला लगेचच्या लगेच एनर्जी मिळते. ओके, पण फॅट हे फिक्स्ड डिपॉझिट असतं. अगदी उपवास ज्यावेळेस असतो त्यावेळेस फॅट युटिलायझेशन होतं. नाव ग्लायकोजेनेसिस, इथे रिॲक्शन दिलेली आहे बघा. ही रिॲक्शन कसली आहे? ग्लायकोजन सिंथेसिसची रिॲक्शन आहे. ठीक आहे. नाव ग्लायकोजेनेसिस. ग्लायकोजेनेसिस काय तर ग्लायकोजनचं सिंथेसिस ग्लुकोज पासून कसं होतं ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याला ग्लायकोजेनेसिस असं म्हणतात. ओके, सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोज पासून ग्लायकोजन बनतं आणि ते ग्लायकोजन मग लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ग्लायकोजेनेसिस सिस्टॉलमध्ये होतं, सिस्टोसोलमध्ये होतं. त्याला एटीपी लागतात आणि यूटीपी लागतात. ग्लुकोज तर लागतंच, ग्लुकोज पासूनच ग्लायकोजन बनतं, पण ग्लुकोज पासून ग्लायकोजन बनण्यासाठी एटीपी आणि यूटीपी पण लागतात. ओके, पहिल्यांदा सिंथेसिस यूडीपी ग्लुकोजचं होतं. हेक्झोकायनेज जे आहे मसलमध्ये आणि ग्लुकोकायनेज जे आहे लिव्हरमध्ये ते ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्शन करतं. नंतर फॉस्फोग्लुकोम्युटेज हे ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून ग्लुकोज 1 फॉस्फेटमध्ये तयार करण्याला कॅटॅलिटिकचं ऍक्टिव्हिटी दाखवतं. नंतर युरिडीन जे आहे युरिडिन डायफॉस्फेट, याला यूडीपीजी असं म्हणतात. युरिडिन डायफॉस्फेट ग्लुकोज हे ग्लुकोज 1 फॉस्फेट पासून बनवलं जातं आणि यूटीपी हे यूडीपी पासून बनवलं जातं. यूडीपी ग्लुकोज पायरोफॉस्फोरिलेज. ओके, त्याच्यापासून युरिडिन डायफॉस्फेट बनतं. ओके, नाव सेकंड, ग्लायकोजेनेसिसच्या साठी कोणती कोणती तयारी लागते. ओके, प्रायमरी रिक्वायरमेंट जी आहे ग्लायकोजेनेसिस सुरू होण्यासाठी जी काही प्रायमरी रिक्वायरमेंट आहे ती कोणती कोणती लागते तर स्मॉल फ्रॅगमेंट आहे ग्लायकोजनचा. याचा प्रायमर म्हणून ऍक्ट होतो हा स्मॉल फ्रॅगमेंट आणि तिथून मग ग्लायकोजन सिंथेसिस जे आहे ते इनिशिएट होतं. असं सध्याच्या काळामध्ये आत्ता असं सापडलंय की ग्लायकोजन प्रायमर जर नसला तर स्पेसिफिक प्रोटीन आहे ग्लायकोजेनिन नावाचं, ते ग्लुकोजला ऍक्सेप्ट करतात यूडीपीजी पासून. असं नवीन रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे अॅमिनो ऍसिडचा, टायरोसिन, नंतर ग्लायकोजेनिन, ग्लायकोजेनिनचं टायरोसिन, ह्या साईट आहेत इनिशियल ग्लुकोज युनिट जे आहे त्याला अटॅच होतं. ग्लायकोजन इनिशिएटर सिंथेटेज, ग्लायकोजन इनिशिएटर सिंथेज हे ग्लुकोजच्या फर्स्ट मॉलिक्यूलला ट्रान्सफर करतं आणि त्याचं रूपांतर ग्लायकोजेनिन मध्ये होतं. ओके, ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं रूपांतर ग्लायकोजेनिन मध्ये होतं. मग हे जे ग्लायकोजेनिन आहे हे काही ग्लुकोज रेसिड्यू घेतात फ्रॅगमेंटच्या स्वरूपामध्ये, प्रायमरच्या स्वरूपामध्ये, त्याचा ऍक्सेप्टर म्हणून उपयोग होतो. दुसरे जे रेस्ट ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत त्या ग्लुकोज मॉलिक्युलचा ऍक्सेप्टर म्हणून त्याच्यामध्ये त्यांचा उपयोग होतो. नाव थर्ड, ग्लायकोजन सिंथेसिस जे तर हे ग्लायकोजन सिंथेजमुळे होतं. ओके, ग्लायकोजन सिंथेसमुळे ग्लायकोजन सिंथेसिस होतं. ग्लायकोजन सिंथेस हे 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेजेस साठी रिस्पॉन्सिबल असतं. हे जे एन्झाईम आहे ग्लायकोजन सिंथेस हे ग्लुकोजला ट्रान्सफर करतं. कोणापासून? यूडीपी ग्लुकोज पासून. तर नॉन रिड्युसिंग एंड जे ग्लायकोजनचं त्याच्यापासून ट्रान्सफर होऊन ग्लुकोजमध्ये होतं. त्याच्यापासून अल्फा 1,4 लिंकेजेस बनतात. ओके, नाव फोर्थ स्टेज, फॉर्मेशन ऑफ ब्रांचेस. ग्लायकोजनच्या ब्रांचेस कशा बनतात तर ग्लायकोजन सिंथेज हे जे लिनियर अनब्रांच मॉलिक्यूल जे 1,4 अल्फा ग्लायकोसिडिक लिंकेजेस याचं
कॅटलिस्टिक ऍक्टिव्हिटीमध्ये रिॲक्शन बनवते. आता हे ग्लायकोजेन ब्रांच ट्री लाईक स्ट्रक्चर असतं. ह्या फॉर्मेशन ऑफ ब्रांचेस कशा बनतात या ब्रांचेस, तर ब्रांचिंग एन्झाईम आहे त्याला ग्लुकोसिल अल्फा 4,6 ट्रान्सफरेज असं म्हणतात. या ब्रांचिंग एन्झाईममुळे ब्रांचेस तयार होतात. अमायलो अल्फा 1 नंतर अल्फा 4,2,1,6 ट्रान्स ग्लुकोसायडेज नावाचं हे एन्झाईम आहे. तर हे ब्रांचिंग एन्झाईम आहे ते ब्रांचिंग ग्लुकोजच्या बनवतं, ग्लायकोजेनच्या ब्रांचेस बनतात त्याच्यामुळे. हे एन्झाईम स्मॉल फ्रॅगमेंट ट्रान्सफर करतात. 5 ते 8 ग्लुकोज रेसिड्यूज याच्यापासून बनतात नॉन रिड्युसिंग एंडपाशी ग्लायकोजेन चेनचे. त्याच्यापासून अल्फा 1,4 लिंकेजेस, नंतर अनदर ग्लुकोज रेसिड्यू, तिथे अल्फा 1,6 बॉन्ड तयार होतो. ओके, इथे फॉर्मेशन होतं न्यू नॉन रिड्युसिंग एंडचं. ओके, एक्झिस्टिंग जे आहे त्या एक्झिस्टिंग पासून इथे अल्फा 1,6 बॉन्डचं लिंकेजेस तयार होतं. ओके, ग्लायकोजेन हे फर्दर इलॉंगेटेड असतं, नंतर ब्रांच असतं आणि ग्लायकोजेन सिंथेस जे एन्झाईम आहे त्यापासून ग्लुकोसिल 1,4,6 ट्रान्सफरेस हे पण तिथे बनतं. ओव्हरऑल रिॲक्शन कशी आहे ग्लायकोजेन सिंथेसिसची तर बघा. ओके, प्रत्येक ग्लुकोज मॉलिक्युलचं ॲडिशन होतं रेसिड्यू. ग्लुकोज आउट ऑफ एन म्हणजे अनेक ग्लुकोज जे मॉलिक्युल्स आहे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर प्लस ग्लुकोज प्लस 2 ATP. मग ग्लुकोजचं N+1 प्लस 2 ADP आणि प्लस पाय अशा रीतीने ही रिॲक्शन आहे. 2 ATP याच्यामध्ये वापरला जातात आणि 1 जी आहे, 1 ATP जी आहे ती फॉस्फोरिलेशनसाठी वापरली जाते, ग्लुकोजच्या फॉस्फोरिलेशनसाठी. दुसरी जी आहे ती कॉन्झर्वेशनसाठी, UDPच्या पासून UTP बनतं तर त्याच्या कॉन्झर्वेशनसाठी दुसरी ATP वापरली जाते. ओके, सो ही इथे रिॲक्शन दाखवलेली आहे बघा. ग्लुकोकायनेज एन्झाईम ATPचं ADP बनतं, ग्लुकोज 6 फॉस्फेट बनतं. ग्लुकोज 6 फॉस्फेट पासून फॉस्फोग्लुकोम्युटेज ह्या एन्झाईममुळे ग्लुकोज 1 फॉस्फेट बनतं. या ग्लुकोज 1 फॉस्फेट पासून UDP ग्लुकोज बनतं. इथे UDPचं PPI होतं, नंतर UDP ग्लुकोज पायरोफॉस्फोरिलेज हे एन्झाईम वापरलं आहे. नंतर UDP ग्लुकोज जे आहे त्याच्यापासून ग्लायकोजन इनिशिएटर सिंथेटेज या एन्झाईम पासून ही चेन तयार होते, ग्लायकोजन प्रायमर तयार होतं. मग या ग्लायकोजन प्रायमर पासून ग्लायकोजन सिंथेज या एन्झाईममुळे UDPचं 13 UDP बनतात आणि मग 1, 10, 16 असे प्रायमर जोडले जातात. ग्लायकोसिल A46 ट्रान्सफरेजेस पासून 1, 7, 10, 11, 16 असे अल्फा बॉन्ड बनून ब्रांचिंग तयार होतं. मग हे ब्रांचिंगचं इलॉंगेशन होतं ग्लायकोजन सिंथेसिसमुळे 1,4 बॉन्ड तयार होतात आणि हे ब्रांचिंग जे आहे ग्लुकोसिल 1,4,6 ट्रान्सफरेज म्हणजे A16 बॉन्ड तयार होतात आणि त्याच्यापासून एक ग्लायकोजन फायनली बनतं. ठीक आहे, सो अशा या स्टेप्स आहेत इथे दाखवलेल्या ग्लायकोजन फॉर्मेशनच्या. ठीक आहे, नाव ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजिनोलायसिस कसं होतं तर स्टोअर्ड ग्लायकोजनचं डिजनरेशन होतं लिव्हरमध्ये आणि मसलमध्ये. तर ह्या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोनिओलायसिस. ओके, जे स्टोअर्ड ग्लायकोजेन आहे लिव्हरमध्ये आणि मसलमध्ये साठवून ठेवलेलं जे ग्लायकोजेन असतं या ग्लायकोजेनचं डिजनरेशन होऊन ग्लुकोज परत बनतं, त्याला ग्लायकोजिनोलायसिस असं म्हणतात. हा पाथवे जो आहे सिंथेसिस आणि डिग्रेडेशनचा, ग्लायकोजनच्या सिंथेसिस आणि डिग्रेडेशनचा, हा रिव्हर्सिबल नाही आहे. हा एकाच दिशेने फक्त काम करतो. ओके, सिंथेसिस आणि डिग्रेडेशन ऑफ ग्लायकोजेन हा पाथवे
रिव्हर्सिबल नाही आहे. इंडिपेंडंट सेट ऑफ एन्झाईम्स याच्यामध्ये काम करत असतात सिस्टोसोलमध्ये. ग्लायकोजिनोलायसिस आणि ग्लायकोलायसिससाठी वेगळे वेगळे एन्झाईम्स असतात इंडिपेंडंट, स्वतंत्र. ग्लायकोजेन हे डिग्रेड होतं कशामुळे, तर α1,4 आणि α1,6 ग्लायकोसायडिक बॉन्ड हे तुटल्यावरती ग्लायकोजेन डिग्रेड होतं. ओके, आता याच्यामध्ये रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत त्या स्टेप्स आपण पाहू, रिॲक्शनच्या स्टेप्स. ओके, ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज. पहिलं ग्लायकोजेन फॉस्फोरिलेजची ऍक्शन. तर α1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड्स जे आहेत नॉन रिड्युसिंग एंड पासून हे क्लीव्ड होतात सिक्वेन्शियली, म्हणजे सिरीजमध्ये एका पाठोपाठ एक असे हे तुटतात. ओके, कशामुळे तुटतात, तर ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज नावाच्या एन्झाईममुळे तुटतात आणि याच्यापासून ग्लुकोज 1 फॉस्फेट तयार होतं. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात फॉस्फोरोलायसिस. या प्रोसेसला फॉस्फोरोलायसिस म्हणतात. ही चालू राहते, कंटिन्युअस रिॲक्शन आहे. जोपर्यंत 4 ग्लुकोज रेसिड्यू तयार होत नाही, दोन्ही साईडला ब्रँचिंग पॉइंटच्या 4 ग्लुकोज रेसिड्यू राहत नाही, तोपर्यंत ही रिॲक्शन चालू राहते. α1,6 ग्लायकोसायडिक लिंक फक्त राहते. मग शेवटी हे जे ग्लायकोजेन आहे, असं जे ग्लायकोजेन तयार होतं तर याला म्हणतात लिमिट डेक्स्ट्रीन. ओके, ही फर्दर डिग्रेडेशन याचं होत नाही फॉस्फोरिलेज नावाच्या एन्झाईम्स पासून. या लिमिट डेक्स्ट्रीनचं फर्दर डिग्रेडेशन होत नाही. ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज जे हे मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये एक पायरिडॉक्सल फॉस्फेट. हा कोव्हॅलंटली बाउंड झालेला असतो. हा कोव्हॅलंटली बाउंड झालेला असतो या लिमिट डेक्स्ट्रीनला. ओके, त्यामुळे मग पुढे त्याचं फर्दर डिग्रेडेशन होत नाही. लिमिट डेक्स्ट्रीन पर्यंत राहतं. 4 ग्लुकोज मॉलिक्यूल आयदर साईडला राहतात. नाव डिब्रँचिंग एन्झाईमची ऍक्शन ती कशी होते, ह्या ज्या ग्लायकोजेन जे तुटलेलं असतं 2 एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीमुळे, सिंगल पॉलीपेप्टाइड डिब्रँचिंग एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीमुळे, म्हणून याला बाय फंक्शनल एन्झाईम असं म्हणतात. सिंगल पॉलीपेप्टाइड वरती 2 एन्झाईम्स ऍक्ट होतात, डिब्रँचिंग एन्झाईम्स, म्हणून याला बाय फंक्शनल एन्झाईम असं म्हणतात. पहिलं ग्लुकोसिल 4:4 ट्रान्सफरेज, म्हणजे हे काय आहे तर ऑलिगो α1,4,1,4 ग्लुकॅन ट्रान्सफरेज. याची ऍक्टिव्हिटी हा फ्रॅगमेंट रिमूव्ह करते. 3 किंवा 4 ग्लुकोज रेसिड्यूज जे अटॅच झालेले असतात ब्रांचमध्ये तर ते रिमूव्ह होतात आणि त्यांना ट्रान्सफर केलं जातं चेनमध्ये, दुसऱ्या चेनमध्ये यांना ट्रान्सफर करतात. ओके, इथे आता एक α1,4 बॉन्ड जो आहे तो तुटतो आणि सेम α1,4 बॉन्ड जो आहे तो बनवला जातो, फक्त याची जागा दुसरी असते. ओके, नाव अमायलो α1,6 ग्लायकोसायडेज हे ब्रेक होतं आणि α1,6 बॉन्ड जो आहे सिंगल ग्लुकोज रेसिड्यूशी बनतो. अशा रीतीने फ्री ग्लुकोज जे आहे ते रिलीज होतं. ओके, फ्री ग्लुकोज मॉलिक्यूल एक रिलीज झाला म्हणजे मोकळा झाला.
ब्रांच पासून किंवा लॉंग चेन पासून, चेन मधला एक ग्लुकोज मॉलिक्यूल तुटला. रिमेनिंग मॉलिक्यूल जे आहे ग्लायकोजेनचं ते अगेन आता पुढच्या फॉस्फोरायलेजच्या ऍक्शनसाठी अवेलेबल राहतात आणि डिब्रांचिंग एन्झाईमची पण ऍक्टिव्हिटी होते. अशा रीतीने ही रिॲक्शन मग रिपीट होते. पहिल्या आणि सेकंड मध्ये जसं दाखवलंय त्याप्रमाणे मग ही रिॲक्शन जी ती रिपीट होते आणि मग मोर ग्लुकोज मॉलिक्यूल जे ते लिबरेट होत राहतात. नाव थर्ड प्रोसेस, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ग्लुकोज तयार होण्याची प्रोसेस. कंबाईन ऍक्शन जी होते ग्लायकोजेन फॉस्फोरिलेजची आणि डिब्रांचिंग एन्झाईमची, ग्लुकोज 1 फॉस्फेट आणि फ्री ग्लुकोज तयार होतात 8:1 या रेशोमध्ये. ग्लुकोज 1 फॉस्फेट हे कन्व्हर्ट होऊन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये त्याचं रूपांतर होतं. याच्यामध्ये फॉस्फोग्लुकोम्युटेज एन्झाईमचं काम असतं. ग्लुकोज 6 फॉस्फेटची भविष्य हे टिश्यूवरती अवलंबून असतं. टिश्यूवरती त्याचं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं भविष्य अवलंबून असतं. लिव्हर आणि इंटेस्टाईनमध्ये एन्झाईम हे प्रेझेंट असतं ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. ते ग्लुकोज 6 फॉस्फेटेटला तोडतं आणि ग्लुकोज बनवतं. हे जे एन्झाईम आहे हे मसल्समध्ये आणि ब्रेनमध्ये ॲब्सेंट असतं. म्हणून फ्री ग्लुकोज हे ग्लुकोज 6 फॉस्फेटपासून ह्या टिश्यूजमध्ये, ब्रेनमध्ये आणि मसल्समध्ये तयार केले जाऊ शकत नाही. म्हणून लिव्हर जे ते ग्लायकोजेन स्टोरेजचं मेन ऑर्गन आहे आणि मग ते ऑर्गन ग्लुकोज प्रोव्हाइड करत असतं सर्क्युलेटरी सिस्टीममधून. वेगळ्या टिश्यूजना मग ग्लुकोज मिळतं. त्या ग्लायकोजेनपासून तयार झालेलं ग्लुकोज वेगळ्या यांना मिळतं. पेरिफेरल टिश्यू जो आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज 6 फॉस्फेट हे ग्लायकोनिओलायसिसने तयार झालेलं असतं. ते ग्लायकोलायसिससाठी वापरलं जातं आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ग्लुकोज 6 फॉस्फेट हे मसलमध्ये ॲब्सेंट आहे, पण सम अमाऊंट काही प्रमाणामध्ये फ्री ग्लुकोज म्हणजे 8 ते 10% ग्लायकोजेन हे तिथे प्रोड्यूस होत असतं बाय ग्लुकोनिओलायसिसमध्ये. ओके, डिब्रांचिंग एन्झाईमच्या ऍक्शनमुळे, अल्फा-1,6 ग्लुकोसायडेज ऍक्टिव्हिटीमुळे तिथे 8 ते 10% ग्लायकोजेन बनत असतं. नाव डिग्रेडेशन ऑफ ग्लायकोजेन बाय लायसोसोमल ऍसिड माल्टेज. लायसोसोमल ऍसिड माल्टेज पासून ग्लायकोजेनचं डिग्रेडेशन कसं होतं ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ऍसिड माल्टेज किंवा अल्फा-1,4 ग्लायकोसायडेज हे लायसोसोमल एन्झाईम आहे. हे एन्झाईम स्मॉल क्वांटिटी ऑफ ग्लायकोजेनला कंटिन्युअसली डिग्रेड करत असतं. याचा सिग्निफिकन्स असा आहे की जो अजून कोणाला समजला नाही आहे, नॉट क्लिअर. पण असं निरीक्षण आहे की लायसोसोमल एन्झाईम अल्फा-1,4 ग्लायकोसायडेज याची जर डिफिशियन्सी झाली तर ग्लायकोजेनचं ऑक्युम्युलेशन होतं आणि सिरियस ग्लायकोजेन स्टोरेज डिसीज होतो. टाईप 2 म्हणतात याला किंवा पॉम्पेस डिसीज. ओके, लायसोसोमल एन्झाईम अल्फा-1,4 ग्लायकोसायडेज याची जर डिफिशियन्सी असली तर ग्लायकोजेन अक्युम्युलेट होतो आणि ग्लायकोजेन अक्युम्युलेट झाल्यामुळे ग्लायकोजेन स्टोरेज डिसीज होतो. त्याला टाईप 2 असं म्हणतात. ग्लायकोजेन स्टोरेज डिसीज टाईप 2 हा होतो. त्याला पॉम्पेस डिसीज असं म्हणतात. नाव ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस याचं रेग्युलेशन कसं होतं. एकदम चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन आणि रेग्युलेशन आहे ग्लायकोजेन सिंथेसिसचं आणि त्याच्या डिग्रेडेशनचं. हे अत्यंत आवश्यक असतं. ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असतं की त्यांच्यामध्ये रेग्युलेशन पाहिजे. ग्लायकोजेनेसिस आणि ग्लायकोजिनोलायसिस हे रेस्पेक्टिव्हली एन्झाईम ग्लायकोजेन सिंथेसमुळे तयार होतं आणि ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज या एन्झाईममुळे तयार होतं. या एन्झाईमचं रेग्युलेशन हे 3 मेकॅनिझमने होतं. ॲलोस्टॅरिक मेकॅनिझम, हार्मोनल रेग्युलेशन आणि कॅल्शियमचा इन्फ्लुएन्स. या 3 गोष्टींमुळे त्यांचं रेग्युलेशन होतं.
तर पाहू ॲलोस्टेरिक रेग्युलेशन कसं आहे ग्लायकोजिनोलायसिसचं किंवा ग्लायकोजेनेसिसचं. तर हे ग्लुकोज 6 फॉस्फेटेज आहे. ATP लिव्हर ग्लुकोज, मसलमधलं कॅल्शियम आयन्स आणि AMP हे ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज हे एन्झाईम. ग्लुकोजनपासून ग्लुकोज 1 फॉस्फेट तयार झालं आणि ग्लुकोज 1 फॉस्फेटपासून ग्लायकोजेन सिंथेसिस होऊन ग्लायकोजेन बनलं. म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट वापरला गेला. हे झालं ॲलोस्टेरिक रेग्युलेशन. ओके, ॲलोस्टेरिक रेग्युलेशन ग्लायकोजेन मेटाबॉलिझमचं कसं आहे ते पाहूया. काही मेटाबॉलाइट्स आहेत ते ॲलोस्टेरिकली ग्लायकोजेन सिंथेसची ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करतात आणि ग्लायकोजेन फॉस्फोरिलेज त्याच्यामध्ये बनतं. मग कंट्रोल जो आहे तो अशा रीतीने केला जातो की ग्लायकोजेन सिंथेसिस वाढतं. ज्यावेळेस सबस्ट्रेट अवेलेबिलिटी असते आणि एनर्जी लेवल हाय असते त्यावेळेस ही ॲक्टिव्हिटी दिसून येते. दुसऱ्या बाजूला ग्लायकोजेनचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा ज्यावेळेस ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन आणि एनर्जी लेवल कमी असेल त्यावेळेस त्या ग्लायकोजेनचं ब्रेकडाऊन होतं. अशा रीतीने ॲलोस्टेरिक रेग्युलेशन जे ग्लायकोजेन मेटाबॉलिझमचं ते त्या वरच्या फिगरमध्ये आपण पाहिलं 1.7 मध्ये की जर समजा ब्लडमधली ग्लुकोज लेवल कमी झाली तर ग्लायकोजेनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि ब्लडमधली ग्लुकोज लेवल वाढली तर त्या वाढलेल्या ग्लुकोज लेवलचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये केलं जातं आणि ते लिव्हरमध्ये आणि मसलमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. आलं लक्षात. नाव हेच इथे सांगितलं आहे. वेल फेड स्टेटमध्ये ग्लुकोजची अवेलेबिलिटी भरपूर असते ग्लुकोज 6 फॉस्फेटची आणि मग त्यामुळे ग्लायकोजेन सिंथेस ऍक्टिव्हेट होतं आणि ग्लायकोजेन सिंथेसिस हे वाढतं. दुसऱ्या बाजूला ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि ATP हे ग्लायकोजेन फॉस्फोरिलेजला इनहिबिट करतात. अशा रीतीने फ्री ग्लुकोज जे आहे लिव्हरमध्ये त्याचा सुद्धा ॲलोस्टेरिक इनहिबिटर म्हणून वापर होतो ग्लायकोजेन फॉस्फोरिलेजवर. ओके, नाव हार्मोनल रेग्युलेशन हे सेकंड टाइप ऑफ रेग्युलेशन आहे. हार्मोनल रेग्युलेशन. हार्मोनल रेग्युलेशन ग्लायकोजेन मेटाबॉलिझम मध्ये कसं असतं तर हार्मोन्स जे कॉम्प्लेक्स सिरीज रिॲक्शन मध्ये या हार्मोनचं काम असतं. कोव्हॅलंट मॉडिफिकेशन या हार्मोन्समुळे होतं. फॉर एक्झाम्पल फॉस्फोरिलेशन, नंतर डिफॉस्फोरिलेशन, एन्झाईम्स प्रोटीनचं जे डिफॉस्फोरिलेशन किंवा फॉस्फोरिलेशन होतं ते या एन्झाईम्समुळे होतं. त्यामुळे ग्लायकोजेन सिंथेसिस अल्टिमेटली कंट्रोल केली जातं डिग्रेडेशनसाठी. ओके, नाव CAMP याचा सेकंड मॅसेंजर म्हणून उपयोग होतो. ओके, हार्मोनचा सेकंड मॅसेंजर आहे CAMP. हे जे हार्मोन आहे फॉर एक्झाम्पल इपिनेफ्रिन, नंतर नॉर इपिनेफ्रिन आणि ग्लुकॅगॉन लिव्हरमध्ये असतात. हे ॲडिनायलेट सायक्लेजला ऍक्टिव्हेट करतात. ओके, प्रोडक्शन ऑफ CAMP याच्यामध्ये दिसतं. हे एन्झाईम फॉस्फोडायइस्टरेज जे हे ब्रेकडाऊन होतं CAMP ला ब्रेकडाऊन करतं हे. आणि याच्यामध्ये जे इन्सुलिन हार्मोन आहे त्यामुळे फॉस्फोडायइस्टरेजची ऍक्टिव्हिटी लिव्हरमध्ये होते आणि CAMP लेवल कमी होतात. ग्लायकोजेन सिंथेसिस हे CAMP मुळे कमी कसं होतं त्याचं रेग्युलेशन कसं होतं ते इथे दिलेलं आहे. ग्लायकोजेनेसिस हे ग्लायकोजेन सिंथेसिसमुळे रेग्युलेट केलं जातं. हे एन्झाईम्स दोन फॉर्ममध्ये असतात. ग्लायकोजेन सिंथेस A हे नॉन फॉस्फोरिलेटेड असतं आणि एकदम ऍक्टिव्ह असतं आणि दुसरं ग्लायकोजेन सिंथेस B हे फॉस्फोरिलेटेड असतं आणि इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. ग्लायकोजेन सिंथेसिस A हे बी फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकतं.
ओके, फॉस्फोरिलेशनच्या प्रोसेसमध्ये बी फॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. डिग्री ऑफ फॉस्फोरिलेशन जे ते ऍक्टिव्ह स्टेट मधल्या एन्झाईम मध्ये असतं. ते ही जी प्रोसेस आहे फॉस्फोरिलेशनची हे CAMP डिपेंडंट प्रोटीन कायनेज हे त्याच्यामध्ये कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी दाखवतं. हे प्रोटीन कायनेज जे हे फॉस्फोरिलेट करतं, इनॅक्टिवेट ग्लायकोजेन सिंथेसिसला इनॅक्टिवेट करतं. ए फॉर्मचं रूपांतर बी फॉर्ममध्ये होतं आणि ग्लायकोजेन सिंथेस बी हे परत सिंथेस ए मध्ये रूपांतर होतं बाय प्रोटीन फॉस्फेटेज. Now regulation of glycogen degradation by CAMP. इपिनेफ्रिन आणि ग्लुकॅगॉन हे ग्लायकोजिनोलायसिस करतात. ओके, ग्लायकोजन फॉस्फोरिलेजची ऍक्टिव्हिटी असते त्यांच्यामध्ये, म्हणून CAMPच्या थ्रू. ग्लायकोजन फॉस्फोरिलेज हे दोन फॉर्ममध्ये असतं, ऍक्टिव्ह ए फॉर्म आणि इनॅक्टिव्ह बी फॉर्म. हे आपण पाहिलं वरती. पण हे CAMP जे फॉर्म झालेलं असतं हार्मोनल स्टिम्युलसमुळे हे CAMP डिपेंडंट प्रोटीनला ऍक्टिव्हेट करतं. CAMP डिपेंडंट प्रोटीन कायनेज याला ऍक्टिव्हेट करतं. हे ऍक्टिव्ह प्रोटीन कायनेज फॉस्फोरिलेट इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये ग्लायकोजन फॉस्फोरिलेज कायनेजला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये रूपांतरित करतात. एन्झाईम प्रोटीन फॉस्फेटेज हे रिमूव्ह केलं जातं आणि इनॅक्टिव्ह फॉस्फोरिलेज कायनेज राहत. ऍक्टिव्ह फॉस्फोरिलेज कायनेज हे इनॅक्टिव्ह ग्लायकोजन फॉस्फोरिलेज बी मध्ये रूपांतरित होतं आणि ऍक्टिव्ह ग्लायकोजन फॉस्फोरिलेज ए हे ग्लायकोजनला डिग्रेड करतं. एन्झाईम प्रोटीन फॉस्फेटेज आय हे ऍक्टिव्ह ग्लायकोजन फॉस्फोरिलेज ए ला डिफॉस्फोरिलेट करतं आणि ए चा फॉर्म मध्ये इनॅक्टिव्ह बी फॉर्म तयार होतो. नाव CA2 आयन्सचा इफेक्ट ग्लायकोजिनोलायसिस वरती, CO2 आयन्सचा इफेक्ट. CA आयनचा इफेक्ट ग्लायकोनिओलायसिस वरती कसा होतो? जेव्हा मसल कॉन्टॅक्ट होतं तेव्हा CA2+ आयन्स हे रिलीज होतात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे मसल मध्ये असलेला रेटिक्युलम आहे. जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं सेल मध्ये, तसं मसल मध्ये सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. त्याच्यापासून CA2+ आयन रिलीज होतात जेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस. CA2+ आयन हे काल्मोडोलिन कॅल्शियम मॉड्युलेटिंग प्रोटीनला जॉईन होतात. ओके, आणि ते डायरेक्टली फॉस्फोरिलेज कायनेजला ऍक्टिव्हेट करतात. ओके, याच्यामध्ये CAMP ची इन्व्हॉल्वमेंट नसते. CAMP डिपेंडंट प्रोटीन कायनेज याच्यामध्ये नसतं. ओके, ओव्हरऑल इफेक्ट जर आपण हार्मोनचा पाहिला ग्लायकोजन मेटाबॉलिझम मध्ये, तर इलिव्हेटेड ग्लुकॅगॉन किंवा इपिनेफ्रिन लेव्हल जी आहे त्याच्यामुळे
ग्लायकोजन डिग्रेडेशन वाढतं आणि इन्सुलिन लेवल जर वाढलेली असेल तर ग्लायकोजनचं सिंथेसिस हे वाढतं. हा ओव्हरऑल इफेक्ट आहे, एका वाक्यामध्ये सांगितलेला आहे. ओके. जर ग्लुकॅगॉनची लेवल वाढलेली असेल किंवा इपिनेफ्रिनची लेवल वाढली असेल तर ग्लायकोजनचं डिग्रेडेशन होतं आणि रक्तामध्ये ग्लुकोज येतं. पण जर इन्सुलिनची लेवल वाढली असेल तर रक्तामधल्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं, म्हणजे इन्क्रीज होतं, ग्लायकोजन सिंथेसिस इन्क्रीज होतं. हा त्याचा ओव्हरऑल इफेक्ट आहे. नाव ग्लायकोजन स्टोरेज डिसीज. ग्लायकोजन स्टोरेज करण्याचे डिसीज कोणते कोणते आहेत? मेटाबॉलिक डिफेक्ट येथे ग्लायकोजनशी संबंधित आहे, ग्लायकोजन सिंथेसिसशी संबंधित आहे आणि डिग्रेडेशनशी संबंधित आहे. कलेक्टिव्हली याला ग्लायकोजन स्टोरेज डिसीज असं म्हणतात, एकत्र नाव दिलेलं आहे. हे जे डिसऑर्डर्स आहे, एन्झाईम्समध्ये असलेल्या डिफेक्टमुळे ह्या डिसऑर्डर होतात. जनरल असतात, ह्या प्रत्येक टिश्यूला अफेक्ट ज्या जनरल असतात त्या, आणि काही टिश्यू स्पेसिफिक असतात, त्या फक्त काही टिश्यूजमध्ये फक्त ती ॲक्टिव्हिटी डिफिशियन्सी दिसते. तसंच ह्या इनहेरिटेड डिसऑर्डर आहे, म्हणजे अनुवंशिक सुद्धा असू शकतात. त्याच्यामध्ये नॉर्मल आणि ॲबनॉर्मल टाईप ऑफ ग्लायकोजेन जर समजा अक्युमुलेट झालं काही टिश्यूजमध्ये तर ते आपल्याला दिसून येतं, अनुवंशिक आहे बॉस. त्यापैकी पहिला आहे व्हॉन गेरकेज डिसीज टाईप 11. टाईप 11 आहे का वाटतं? 11 आहे. हा टाईप 1 ग्लायकोजन स्टोरेज डिसीज आहे. 1 हा 2 लाख माणसांमध्ये एकाला असतो फक्त. ओके. ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेटमुळे हा ट्रान्समिट होतो मुलांमध्ये, त्यांच्या मुलांमध्ये. ही डिसऑर्डर जी आहे त्याच्यापासून वेगळ्या वेगळ्या बायोकेमिकल मॅनिफेस्टेशन्स होतात, वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन होतात, नॉर्मल रिॲक्शन होत नाही. नाव फास्टिंग हायपोग्लायसेमिया. एन्झाईम ग्लुकोज 6 फॉस्फेटेज याच्यामध्ये जर समजा काही डिफेक्ट असला तर फ्री ग्लुकोज हे लिव्हरमधून ब्लडमध्ये येत नाही, त्याला म्हणतात फास्टिंग हायपोग्लायसेमिया. ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस लिव्हरमधलं ग्लुकोज 6 फॉस्फेट याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही, फ्री ग्लुकोजमध्ये. त्यामुळे तो फास्टिंग हायपोग्लायसेमिया त्याला म्हणतात. नाव लॅक्टिक ॲसिडेमिया. ग्लुकोज हे लॅक्टेट पासून जे मसल्समध्ये तयार झालेलं असतं, लिव्हरमध्ये तयार झालेलं असतं लॅक्टेट, त्या लॅक्टेट पासून ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे ब्लडमध्ये लॅक्टेट लेवल वाढते आणि पीएच कमी होते, ब्लडची पीएच कमी होऊन जाते. याला म्हणतात ॲसिडोसिस. नाव इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन चा रिव्ह्यू आहे. ओके. सो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा रिव्ह्यू. एनर्जी रिच कार्बोहायड्रेट्स ज्याला ग्लुकोज असं म्हणतात, फॅटी ॲसिड्स असतात, अमिनो ॲसिड्स असतात,
त्याच्यामध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन्स भरपूर होतात आणि ते नंतर ऑक्सिडाइज होतात आणि ऑक्सिडेशनमध्ये CO2 आणि H2O तयार होतात. याचे जे रिड्युसिंग इक्विव्हॅलंट्स आहे प्रत्येक मेटाबॉलिक इंटरमिडिएटमध्ये, तर हे कोएन्झाइम्स NAD+ आणि FAD याच्यामध्ये ट्रान्सफर होतात आणि त्याच्यापासून मग NADH आणि FADH2 तयार होतात. जे नंतरचं आहे म्हणजे FADH2 ते रिड्यूस होऊन कोएन्झाइम्समुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये पास होतात ते ETC. त्यालाच रेस्पिरेटरी चेन असं पण म्हणतात. आणि मग ते रिड्यूस होऊन ऑक्सिजन आणि वॉटर जे ऑक्सिजनचं रिडक्शन होऊन वॉटर तयार होतं. हा जो पॅसेज ऑफ इलेक्ट्रॉन आहे ETC मध्ये हा फ्री एनर्जीचा लॉसशी संबंधित आहे. या फ्री एनर्जीचा काही भाग ATP तयार करण्यासाठी वापरला जातो. ADP पासून आणि पासून ATP तयार होतात. हे इथे दाखवलं आहे 1.8 मध्ये. कार्बोहायड्रेट, फॅटी ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स पासून CO2 आणि H2O तयार झाला. NAD+ FAD पासून NADH आणि FADH2 तयार झाला प्लस H+. आणि मग याच्यापासून H2O रिलीज झाला, NAD FAD परत तयार झालाय. ADP पासून ATP तयार झाला. हे 1/2 O2 पासून H2O तयार झाला. ओके, नाव बायोलॉजिकल ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन या रिॲक्शन. नाव मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हे सेलमध्ये असलेल्या एका ऑर्गनेलचं नाव आहे. सेलमध्ये हे ऑर्गनेल प्रेझेंट असतं. एका सेलच्या आतमध्ये छोटंसं असतं. तर सेल किती छोटी आहे बघा आणि त्याच्यामध्ये असलेला मायटोकॉन्ड्रिया किती छोटा असेल अजून ते बघा. ओके, हे मायटोकॉन्ड्रिया सेलचं पॉवर हाऊस म्हणून काम करतात. पूर्ण सेलला एनर्जी देण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असतं. हे मायटोकॉन्ड्रिया हे मेटाबॉलिक ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन मध्ये सेंटर असतात आणि हे रिड्युस्ड कोएन्झाइम्सला जनरेट करत असतात NADH आणि FADH2 मध्ये. त्याच्यामध्ये ETC वापरला जातं आणि त्याच्यापासून एनर्जी निर्माण होते. ATPच्या फॉर्म मध्ये एनर्जी तयार होते. अशा रीतीने मायटोकॉन्ड्रिया याला पॉवर हाऊस म्हणतात सेलचं. मेटाबॉलिक ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शनचं सेंटर असतं मायटोकॉन्ड्रिया. ओके, रिड्युस्ड कोएन्झाइम्स याच्यामध्ये बनतात. NADH आणि FADH2 हे रिड्युस्ड कोएन्झाइम्स याच्यामध्ये बनतात आणि मग या रिड्युस्ड कोएन्झाइम्समुळे ETC युटिलाइज होतं आणि मग त्याच्यापासून एनर्जी तयार होते ATPच्या फॉर्ममध्ये. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला अगदी योग्य असं नाव दिलेलं आहे, पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रियाचं नाव आहे. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणतात. नाव मायटोकॉन्ड्रियल ऑर्गनायझेशन कशी असते, मायटोकॉन्ड्रिया कसा दिसतो, तर 5 डिस्टिंक्ट पार्ट असतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, इंटर मेम्ब्रेन, स्पेस, नंतर क्रिस्टी आणि मॅट्रिक्स. इंटर मेम्ब्रेन, स्पेस, क्रिस्टी आणि मॅट्रिक्स आणि आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन हे 5 पार्ट झाले. आता बघा इथे दाखवले, हे आउटर मेम्ब्रेन, ही क्रिस्टी, हे मॅट्रिक्स, इंटर मेम्ब्रेन स्पेस, इनर मेम्ब्रेन. हे झाले 1 2 3 4 5 हे 5 भाग आहेत. तर फॉस्फोरिलेटिंग सब युनिट्स आहे याचे. हे इथे रिॲक्शन दाखवली आहे, ATP सिंथेसिस हे आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया ऑन इपिंज इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन. ओके, नाउ inner mitochondrial membrane. Electron transport chain
आणि एटीपी सिंथेसायझिंग सिस्टीम जी आहे ती इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये असते. हे स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात, रिच इन प्रोटीन. तसंच हे H+, K+ आणि Na+ला इम्परमिएबल असतं, त्याच्यातून जाऊ शकत नाही. आणि स्मॉल मॉलिक्युल्स एडीपी आणि एटीपीला इम्परमिएबल असतात. हे जे मेम्ब्रेन आहे हायली फोल्डेड आहे आणि त्याच्या क्रिस्टी बनलेल्या असतात. सरफेस एरिया जो आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनचा हा एकदम ग्रेटली वाढलेला असतो क्रिस्टीमुळे. सरफेस एरिया जो आहे इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनचा याच्यामध्ये स्पेशलाइज्ड पार्टिकल्स असतात, ते लॉलीपॉप सारखे दिसतात. हे फॉस्फोरिलेटिंग सब युनिट्स असतात. हे एटीपी प्रोडक्शनचे सेंटर्स असतात. हे इथे दाखवले बघा, लॉलीपॉप सारखे दिसत आहे. हे फॉस्फोरिलेटिंग सब युनिट आहे, इथे एटीपी तयार होतात. ओके, नाव मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. हे मध्ये जे हे सगळं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये काय असतं, इंटेरियर ग्राउंड जे ग्राउंड सबस्टन्स जो आतमध्ये भरलेला असतो, जे मॅट्रिक्सचं मायटोकॉन्ड्रियाचं मॅट्रिक्स आहे, रिच आहे, एन्झाईम रिच आहे एकदम. सिट्रिक ॲसिड सायकलमध्ये हे रिस्पॉन्सिबल असतं. बीटा ऑक्सिडेशन याच्यामध्ये होतं फॅटी ॲसिडचं, आणि अमिनो ॲसिडचं पण ऑक्सिडेशन याच्यामध्ये होतं मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. नाव रेस्पिरेटरी चेनचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन हे इथे फिगरमध्ये दाखवलं आहे बघा. ओके, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन हे 5 डिस्टिंक्ट रेस्पिरेटरी किंवा एन्झाईम कॉम्प्लेक्सेसमध्ये दाखवता येऊ शकतं. त्याला कॉम्प्लेक्स 1, 2, 3, 4, 5 असं म्हणतात. फिगर 1.10 मध्ये दाखवलेलं आहे. कॉम्प्लेक्स 1 to 5 जे ते इलेक्ट्रॉन कॅरियर असतात, आणि कॉम्प्लेक्स 5 हे एटीपी सिंथेसिससाठी रिस्पॉन्सिबल असतं. याच्या व्यतिरिक्त, ह्या एन्झाईम कॉम्प्लेक्सच्या व्यतिरिक्त काही मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी चेनमध्ये. हे NADH कोएन्झाईम Q याच्यामध्ये असतं. नाव सायटोक्रोम C आणि ऑक्सिजन असतं याच्यामध्ये. नाव एन्झाईम कॉम्प्लेक्सेस 1 to 5 आणि मोबाईल कॅरियर्स याच्यामध्ये कलेक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह असतात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये. मग ते ऑक्सिजनशी कंबाईन होतात शेवटी आणि त्याच्यापासून वॉटर बनते. सगळ्यात जास्त प्रपोर्शन ऑक्सिजन जो आहे तो बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये वापरला जातो. ओके, आणि मग त्यामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन जी आहे ती ऑपरेट होते. आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन वापरला जातो, लक्षात ठेवा. तर हे कॉम्प्लेक्स 2 हे फिगर मी काही वाचत बसत नाही, समजून घ्या. नाव कॉम्पोनंट्स आणि रिॲक्शन्स. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात आणि काय काय रिॲक्शन त्याच्यामध्ये होतात ते आपण पाहू आता. नाव 5 डिस्टिंक्ट कॅरियर असतात, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये पार्टिसिपेट करतात. ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणजे ETC. हे कॅरियर्स सिक्वेन्शियली अरेंज केलेले आहे फिगर 1.11 मध्ये खाली, आणि हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टसाठी रिस्पॉन्सिबल असतात. हा जो सबस्ट्रेट आहे तो अल्टिमेटली कंबाईन होतो प्रोटॉनशी आणि ऑक्सिजन पासून मग वॉटर बनतं. इथे दाखवलं आहे सबस्ट्रेट NAD+, FMN, ATP साइट फर्स्ट, अमायटल रोटेनॉन, सगळे पूर्ण ती रिॲक्शन आहे. पाहून घ्या. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन विथ साईट ऑफ ATP सिंथेसिस, कुठे ATP सिंथेसिस होतं ते, आणि इनहिबिटर्स, ब्रिटिश अँटलाई विजिट्स BAL. ओके, नाव निकोटिनामाइड न्यूक्लिओटाइड्स. पहिलं 2 जे कोएन्झाइम्स आहे NAD+ आणि NADP+, हे
व्हिटॅमिन नियासिन पासून निघालेले असतात. NAD प्लस हे मोर ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व असतं याच्यामध्ये. ओके, NAD प्लस हे रिड्यूस होतं, त्याच्यापासून NAD प्लस NADH प्लस H प्लस असे तयार होतात डिहायड्रोजेनेसिस पासून. त्यापासून 2 हायड्रोजन रिमूव्ह होतात, 2 हायड्रोजन ॲटम्स. AH2 सबस्ट्रेट आहे. हे सबस्ट्रेटमध्ये ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट असतं, पायरुवेट असतं, आयसोसायट्रेट असतं, अल्फा कीटो ग्लुटारेट असतं आणि मॅलेट असतं. AH2 प्लस NAD प्लस रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. A प्लस NADH प्लस H प्लस. नाव NADPH प्लस H प्लस याच्यापासून NADP प्लस मायनस डिपेंडंट डिहायड्रोजनस तयार होतं. हे सबस्ट्रेट नाही येते. NADPH हे ॲनाबॉलिक रिॲक्शनमध्ये जास्त वापरला जातो, फॅटी ॲसिड सिंथेसिस किंवा कोलेस्टेरॉल सिंथेसिसमध्ये. नाव फ्लॅवोप्रोटीन्स. NADH डिहायड्रोजनस एन्झाईम जे NADH को एन्झाईम आणि Q रिडक्टेज हे फ्लॅवोप्रोटीन आहे. FMN याच्यामध्ये प्रोस्थॅटिक ग्रुप असतो. हे जे को एन्झाईम आहे FMN हे 2 इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करतो आणि एका प्रोटॉनला ॲक्सेप्ट करतो. त्याच्यापासून FMNH2 तयार होतो. NADH डिहायड्रोजनेज जे हे कॉम्प्लेक्स एन्झाईम आहे, हे नॉन हिम आयर्न प्रोटीनशी असोसिएटेड असतं, NHI, किंवा आयर्न सल्फर प्रोटीनशी FES याच्याशी असोसिएटेड असतं. NADH प्लस H प्लस प्लस FMN याच्यापासून NAD प्लस आणि FMNH2 असं तयार होतं. नाव सक्सिनेट डिहायड्रोजनेज. सक्सिनेट कोएन्झाईम Q रिडक्टेज हे एन्झाईम आहे. इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन मध्ये असतं. फ्लावोप्रोटीन पण आहे, FAD असतं, ज्यामध्ये कोएन्झाईम. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स ॲक्सेप्ट केले जातात, 2H प्लस प्लस 2E मायनस, याच्यापासून सक्सिनेट बनतं. ओके, 2 प्लस आणि 2 मायनस याचं न्यूट्रल होऊन जातं, म्हणून ते सक्सिनेट मॉलिक्यूल तयार होतो. ओके, नाव सक्सिनेट प्लस FAD gives fumarate plus FADH2. Now iron sulfur proteins. आयर्न सल्फर म्हणजे FES हे जे प्रोटीन्स आहे हे ऑक्सिडाइज्ड असतात Fe3+ किंवा रिड्युस्ड असतात Fe2+. या स्टेटमध्ये असतात, 2 स्टेटमध्ये, ऑक्सिडाइज्ड किंवा रिड्युस्ड स्टेटमध्ये. साधारणपणे अर्धा डझन FES प्रोटीन्स हे रेस्पिरेटरी चेनला कनेक्टेड असतात, आयडेंटिफाय झालेले आहेत ते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जे नॉन सल्फर प्रोटीन्सचा ETC मध्ये काय आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ही अजून काही पूर्णपणे समजलेली नाही आहे. हा जो 1 FES आहे तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मध्ये FMN पासून कोएन्झाईम्स Q तयार होतो, जे तो पार्टिसिपेट करतो. आणि दुसरा जो FES आहे, FES प्रोटीन, हा सायटोक्रोम B आणि सायटोक्रोम C1 याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. त्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट असतो. नाव कोएन्झाईम Q. हे कोएन्झाईम Q काय आहे? हे कोएन्झाईम Q काय आहे? तर याला युबिक्विनोन असं पण म्हणतात. ओके, युबिक्विटस आहे हे लिव्हिंग सिस्टीम मध्ये. हे क्विनाइनचं डिरेव्हेटिव्ह आहे.
आयसोप्रिनॉइड साईड चेन असते, याला क्विनाईनचं डिरेव्हेटिव्ह आहे. मॅमेलियन टिश्यूजमध्ये क्विनाईन असतं, साधारणपणे 10 आयसोप्रिनॉइड युनिट्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्याला कोएन्झाईम Q10 असं म्हणतात, Q0 Q10. ओके, हे जे कोएन्झाईम Q आहे हे लिपोफिलिक इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. ओके, हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतं FMNH2 पासून, आणि ETC मध्ये प्रोड्यूस होतं बाय NADH. NADH जी हायड्रोजनस पासून मग हे तयार होतं, किंवा FADH2 पासून तयार होतं. हे ETCच्या आउटसाइडमध्ये तयार होतं. एक्झाम्पल आहे सक्सेनेट डिहायड्रोजनस, नंतर ॲसिटिल COA डिहायड्रोजनस. कोएन्झाईम Q हे मायकोबॅक्टेरियामध्ये नसतं. विटॅमिन K जे याचं सुद्धा सिमिलर फंक्शन आहे, कोएन्झाईम Q सारखंच विटॅमिन Kचं फंक्शन आहे या ऑर्गॅनिझम्समध्ये. कोएन्झाईम Q याला विटॅमिनचा प्रिकर्सर म्हटलं आहे. ॲनिमल्समध्ये याचा नोन विटॅमिन प्रिकर्सर्स आपल्याला काही माहीत नाही आहे. हे डायरेक्टली बॉडीमध्ये सिंथेसिस होतं कोएन्झाईम Q. नाउ सायटोक्रोम्स हे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत. त्याच्यामध्ये हीम ग्रुप असतो. या हीम ग्रुपमध्ये फॉर फायरिंग रिंग असते, आणि त्याच्यामध्ये आयर्न ॲटम असतो. हा जो हीम ग्रुप आहे सायटोक्रोमचा, स्ट्रक्चरमध्ये हा दिसून येतो हिमोग्लोबिनच्या आणि मायोग्लोबिनच्या. हा जो आयर्न आहे हीमचा सायटोक्रोममध्ये, अल्टरनेटली ऑक्सिडाइज्ड असतो हा Fe3+, आणि Fe2+. रिड्यूस फॉर्ममध्ये Fe2+ असतो, आणि ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये Fe3+ आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉनसाठी हे इसेन्शियल असतं ETC मध्ये. हे हीम आयर्न किंवा हिमोग्लोबिन किंवा मायोग्लोबिन च्या विरुद्ध याची ऍक्टिव्हिटी दिसते. फेरस स्टेटमध्ये हा राहतो, Fe2+ स्टेटमध्ये. नाव 3 सायटोक्रोम्स ज्या ठिकाणी डिस्कवर होतात, तीन सायटोक्रोम्स इनिशियली डिस्कवर होतात मॅमेलियन मायटोकॉन्ड्रियामध्ये. ते सायटोक्रोमला डेसिग्नेट करतात, सायटोक्रोम A, B आणि C. त्यांच्यामध्ये जो हीम प्रेझेंट असतो त्याच्यावरून ते ठरतं, आणि त्यांचा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम पण आहे. UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटरवरती आपण जर ते मेजर केलं तर त्यांचा ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम पण वेगळा वेगळा दिसतो. ॲडिशनल सायटोक्रोम पण आहेत, C1, B1, B2, A3 वगैरे, हे नंतर सापडलेले आहेत. इलेक्ट्रॉन्स हे कोएन्झाईम Q मध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात, नंतर सायटोक्रोममध्ये होतात. B, C1, C, A आणि A3 ही रिव्हर्सिबल ऑक्सिडेशन रिडक्शनची प्रॉपर्टी आहे हीमची, हीम आयर्नची. Fe2+ रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे Fe3+. हे सायटोक्रोममध्ये असतं, इफेक्टिव्ह कॅरियर आहे इलेक्ट्रॉनचं, त्याचं एक फंक्शन आहे ETC मध्ये. नाव सायटोक्रोम C, याचं मॉलिक्युलर वेट 13,000 आहे. ओके, स्मॉल प्रोटीन कंटेनिंग कंपाउंड आहे. स्मॉल प्रोटीन कंटेनिंग कंपाउंड आहे सायटोक्रोम C. 13,000 मॉलिक्युलर वेट आहे त्याचं. 104 अमिनो ॲसिड त्याच्यामध्ये असतात,
आणि हिम ग्रुप असतो. सेंट्रल मेम्ब्रेन आहे CTCचा. याच्यामध्ये इंटरमिडिएट रेडॉक्स पोटेन्शियल असतं. लूजली बाउंड असतं इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनला आणि इझिली आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतं. नाव सायटोक्रोम A आणि A3. सायटोक्रोम ऑक्सिडेज हे फ्रिक्वेंटली वापरलं जातं किंवा कलेक्टिव्हली सायटोक्रोम A आणि A3 त्याला म्हणतात. टर्मिनल कंपोनंट आहे ETCचा. सायटोक्रोम ऑक्सिडेज हे फक्त इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, एकुलतं एक इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. हिम आयर्न याचा जो आहे तो डायरेक्टली रिॲक्ट करतो मॉलिक्युलर ऑक्सिजनशी आणि हिमच्या व्यतिरिक्त, आयर्नच्या हिमच्या व्यतिरिक्त हे कॉपरमध्ये ऑक्सिडाइज होतं कंटेंट. ऑक्सिडेशन रिॲक्शन्स याच्यामध्ये दिसतात. Cu2+ रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे Cu1+. ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये हे दिसतं. नाव फायनल स्टेजमध्ये ETC मध्ये ट्रान्सपोर्टेड इलेक्ट्रॉन्स असतात, नंतर फ्री प्रोटॉन्स असतात आणि मॉलिक्युलर ऑक्सिजन कंबाईन होऊन त्यापासून वॉटर बनतं. ओके. नाव FADH ऑक्सिडेशन आणि NADH ऑक्सिडेशन त्याच्यापासून ज्या स्टेप कोणत्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आहे. पहा, पहिलं इनिशिएशन ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हायड्रोजन रिमूव्हल केलं जातं सबस्ट्रेटपासून. जे NADH आणि FADH हे डिहायड्रोजनेज एन्झाईममुळे ऍक्टिव्हिटी होते. हायड्रोजन ॲटम जो आहे तो आयोनाइज्ड होतो प्रोटॉनमध्ये आणि इलेक्ट्रॉनमध्ये. 2H गिव्स 2H+ प्रोटॉन झाले आणि 2E- इलेक्ट्रॉन झाले. हा हायड्रोजन आयन जो आहे तो रिड्यूस करतो कोएन्झाईम NAD ला. NAD + 2H, 2H+, NADH + H असं झालं. नाव थर्ड रिॲक्शन. द NADH हा ऑक्सिडाइज होतो NAD मध्ये. त्याचा जो हायड्रोजन आयर्न आहे, त्याचा जो हायड्रोजन आयन आहे त्यापासून FAD बनतो आणि हायड्रोजन कॅरियर असतो त्याच्यामध्ये. NADH पासून NAD बनतो. नाव FAD जो आहे प्रत्येक हायड्रोजन आयन मध्ये हा डिस्चार्ज असतो सेल फ्लुइडमध्ये आणि इलेक्ट्रॉन पास होतात सायटोक्रोम मध्ये B, C, A आणि A3 मध्ये. तर या सायटोक्रोम पासून इलेक्ट्रॉन्स हे कोएन्झाईमला दिले जातात सायटोक्रोम ऑक्सिडेज. ओके. हे सायटोक्रोम ऑक्सिडेज जे फायनली डिस्चार्ज होतं इलेक्ट्रॉनमध्ये, ऑक्सिजन निघतो. हा ऑक्सिजन हायड्रोजनशी युनाइट होतो आणि आयन फॉर्मिंग वॉटर तयार होतं. ओके. हायड्रोजन आयनशी तो कंबाईन झाला की वॉटर तयार होतं. अशा रीतीने या चेनमध्ये सायटोक्रोम ट्रान्सफर होऊन इलेक्ट्रॉन पासून अनदर सायटोक्रोम मॉलिक्यूल तयार होतो. एनॉर्मस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. ही एनर्जी ADP मॉलिक्यूल मध्ये ट्रॅप होते आणि त्याच्यापासून ATP मॉलिक्यूल बनते. ATP + PI + एनर्जी = ATP. ही जी प्रोसेस आहे ATP फॉर्मेशनची ही ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये होते क्रेब्स सायकल मध्ये. याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन असं म्हणतात. C6H12O6 + 6O2 + 6H2O + 38 ADP + 38 PI रेस्पिरेटरी एन्झाईम्स वापरले जातात. याच्यामध्ये 6 CO2 लिबरेट होतात, CO2 बाहेर पडतो, 12 H2O लिबरेट होतात आणि 38 ATP तयार होतात. एकदम कलेक्टिव्ह रिॲक्शन आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनची रिॲक्शन आहे. ATP मॉलिक्युल्स हे इंट्रासेल्युलर एनर्जी कॅरियर्स आहेत. त्याच्यामध्ये रेडिली युटिलायझेबल एनर्जी सोर्स असतो. ATP मॉलिक्युल्स म्हणजे रेडिली युटिलायझेबल एनर्जी सोर्स आहे. ATP मॉलिक्युल्स हे एनर्जी रिलीज करतात
आणि परत त्याचं रूपांतर एडीपी मध्ये होतं. एटीपी सिंथेसिस कसं होतं क्रेब्स सायकलमध्ये? ओनली एक मॉलिक्यूल एटीपीचा तयार होतो, डायरेक्टली सिंथेसिस होतो. हा सक्सिनिल CoA कन्वर्ट होतो सक्सिनिक ऍसिड मध्ये. ओके, याचं जे सिंथेसिस आहे एटीपी ETS मध्ये, हे ETS ऑक्सिडाइज होतं NADH मध्ये आणि FADH मध्ये, आणि हे रिलीज केलं जातं ग्लायकोलायसिस मध्ये, ऑक्सिडेटिव्ह ग्लायकोलायसिस मध्ये, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन आणि क्रेब्स सायकल मध्ये. NAD आणि FADH मॉलिक्युल्स जे आहेत ते प्रोड्यूस होतात ड्युरिंग मेटाबॉलिझम. ते खालच्या प्रमाणे बघा, एक मध्ये ग्लायकोलायसिस NADH2 तयार होतात, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन NADH1, क्रेब्स सायकल मध्ये NADH4 आणि FADH1. जेव्हा NADH चा 1 मॉलिक्यूल हा ऑक्सिडाइज होतो ETS मध्ये, तर 3 मॉलिक्यूल ATP चे तयार होतात. तसंच जेव्हा 1 मॉलिक्यूल FADH चा तयार होतो, म्हणजे असा ऑक्सिडाइज होतो ETS मध्ये, तेव्हा 2 मॉलिक्यूल ATP चे तयार. अशा रीतीने हे आपलं युनिट फर्स्ट संपलं. कोणतं होतं आपलं युनिट फर्स्ट? युनिट फर्स्ट आपलं कोणतं होतं? कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. हे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आपलं आता संपलेलं आहे. सेकंड युनिट आपण नेक्स्ट टाइम बघूया. आता इथे थांबूया. 10 वाजून गेलेले, 10 वाजून 15 मिनिटं झाले, म्हणजे 10:15 झाले. सो वी विल स्टॉप हिअर. बाय.